हॅलो ऑल, वेलकम इन थॉटफुल थर्सडेज. थर्सडे म्हणजे गुरुवार आणि गुरु म्हणजे विचार. चला तर बघूया आपण रोज हेल्दी राहण्यासाठी काय करू शकतो. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही रोज हेल्दी राहण्यासाठी काय करता? मी मेडिक्लेम घेतलाय, काही झालं तर उपयोगी येईल. पण काही होण्याची वाट का पाहताय? आयुर्वेदाचा पहिला उद्देशच मुळी स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणाम म्हणजे काय, तर हेल्दी लोकांची हेल्थ मेंटेन करणं हा आहे. आणि यासाठी आयुर्वेदाने काही गाईडलाईन्स दिलेत. नमस्कार, मी आहे डॉक्टर शीतल, MD आयुर्वेद, रायटर आणि ऑथर. आणि आज आपण या विषयावर चर्चा केली तर येत्या वीकेंडला स्वतःसाठी नक्कीच काहीतरी हेल्थ टाइम काढाल. अहो डॉक्टर, लवकर काय ते सांगा ना. येस, आपल्याला फॉलो करायचे 2D. म्हणजे तिसऱ्या D ला डॉक्टरला भेटायला जायची गरजच पडणार नाही. यातला पहिला D आहे दिनचर्या. म्हणजे काय, तर आयुर्वेदाने सांगितलेलं डेली रेजिमेन. याविषयी बोलूच सविस्तर नंतर. आणि दुसरा D आहे डिटॉक्स. म्हणजे काय, तर पंचकर्म. ऋतू बदल म्हणजे सीझनल चेंजेस नुसार आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे दोष वाढतात. तर या वाढलेल्या दोषांना कमी करण्यासाठी आपल्याला त्यांना मुळापासून काढून टाकणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे एखादं झाड आपण मुळापासून उपटून काढलं तर ते पुन्हा वाढत नाही, तसंच आपण या ऋतूंमध्ये पंचकर्म म्हणजे बॉडीचं क्लिनिंग करून घेतलं तर हे दोष पुन्हा वाढत नाहीत. आणि ह्या दोषांमुळे होणारे जे आजार आहेत त्यांचा धोका सुद्धा दूर होतो. म्हणजे काय, तर तुमची हेल्थ मेंटेन राहते. उदाहरण घ्यायचं झालंच तर आता आहे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाळ्यामध्ये साधारणतः वात हा दोष वाढायला सुरुवात होते. निसर्गात नाही का, जास्त वारा वाढला तर वादळ येतात, सुनामी येते. तसंच शरीरामध्ये सुद्धा हा वात वाढला तर याचं जे काम आहे हालचाल करण्याचं ते सुद्धा अधिक प्रमाणात होतं. म्हणजे काय होतं, तर आपले सांधे दुखू लागतात, पाठ दुखी, कंबर दुखी, ह्या ज्या काही वाताच्या जागा आहेत त्या दुखायला लागतात. हे आपल्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा रोज होणारे त्रास आहेत, पण पावसाळ्यात किंचित अधिक त्रास वाढू लागतो. ॲस्थमा, श्वसनाचे विकार यांसारखे सुद्धा आजार या ऋतूमध्ये वाढायला लागतात. आता यांना रोखण्याचा पर्याय काय, तर बस्ती हे पंचकर्म. या पंचकर्मामध्ये आपण तुमच्या प्रकृतीनुसार, वयानुसार आपण वेगवेगळ्या काढ्यांचा आणि तेलांचा बस्ती देतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात होणारे वाताचे आजार आत्ताच रोखले जातात. आणि ज्यांना हे सांध्यांचे, मणक्यांचे किंवा ॲस्थमा सारखे श्वसनाचे विकार असतील तर ते पुन्हा वाढत नाहीत. याकरता नक्कीच प्रत्येक पावसाळ्यात बस्ती पंचकर्म घ्या आणि तुमचे सांधे मजबूत करून पावसाच्या धबधब्यांचा मनमुराद आनंद घ्या. आणि अशाच काही नवीन टॉपिकसाठी सोबत रहा इन हेल्दी मी वेल्दी मी विथ वाणी. नमस्कार.